आपण प्रार्थना म्हणतोय, सगळा अर्थ काय आहे त्याचा? पण घरातनं जे काय काम गडबड करून, पोरांचे डब्बे करून, हे करून येते, ते ओंकार म्हटल्यानंतर आपली बॉडी परत नॉर्मल होते. परदेशात एक बेट आहे, त्या बेटावरची आदिवासी पूर्वी, आत्ताचं नाही आहे, काल्पनिक कथा असू शकते की एखादं झाड जर तोडायचं असेल किंवा झाड जर आपल्याला एखादं मारायचं बाजूला काढायचं असेल, त्या झाडाच्या भोवतीनं उभारून झाडाला शिव्या द्यायच्या आणि असं दररोज केलं की 8 दिवसानं झाड मरते. ही गोष्ट आहे. ह्या गोष्टीतनं आपल्याला हे घ्यायचं आहे. जर झाडावर असं होत असेल तर पर्सनली पण आपण कोणाला काय बोललो, काय कळलं तर ते होत असणार आहे. आपण काय करतोय, त्याला प्रेरित करायला पाहिजे. एखाद्या माणसाला काम जमत नाही आहे तर त्याला मोटिवेट करायला पाहिजे. भरपूर पैसे तुम्ही सगळेजण सहकार्य करून भरपूर पैसे गोळा झालेत. त्या मॅडमनी एक आयडिया सुचवली आहे की ज्यांची मुलं 1ली ते 10वीमध्ये शिकायला तर ते प्रत्येक मुलासाठी आपण ₹1000 त्यातले द्यायचे आहेत. मराठी पिक्चर आहे आपण बघायला. या दक्षिण आफ्रिकेत एक मोठे क्रांतिकारी नेते होते, नेल्सन मंडेला. त्यांनी आपल्याला एक खूप छान शब्द दिला, उबुंटू.